हाय फ्रेंड्स, मी पण एकदा नवीनशा व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते. तर इथे बघा मी नवरीचे ब्लाऊज रेडी करण्याचं काम चाललेलं आहे. आणि आता म्हणलं चला सकाळ सकाळ सगळी घरातली कामं उरकून घेतली, स्वयंपाक बांधून भांडी वगैरे करून घेतलं आणि म्हणलं ब्लाऊज शिवून घ्यावात. कारण हे नवरीचे ब्लाऊज मला 15 तारखेला द्यायचे आहेत आणि आता फक्त ब्लाऊज राहिले आहेत. कारण साड्या पिको वगैरे मी सगळं करून ठेवलं होतं. आणि 7 ते 8 ब्लाउज आहेत जवळ-जवळ. एका ब्लाउजला वर्क पण करायचंय. पण म्हणलं हे डेली यूज सारखे ब्लाउज आहे ते अगोदर कंप्लीट करून घेऊन या आणि बाकीच्या वर्कला थोडा वेळ लागतो त्याच्यामुळे तो मागे ठेवलेला आहे. आणि हे बघा हे काम मी खूप फिनिशिंगमध्ये करत असते कारण खूप विश्वास आहे कस्टमरचा. तर ही वहीमध्ये माप वगैरे लिहून ठेवलं तर तेच पाहत होते मी आणि लगेच कटिंग करायला घेतले. कारण 6-7 ब्लाउज मी एखाद्याचं एकावर एक पीस ठेवून कटिंग करते कारण खूप फास्ट कटिंग होते त्याने. आणि हे ब्लाउज वगैरे कट करून झाले की मला घरातलं दुसरं काम पण आहे. पण म्हणलं आहे थोडं दुपारचं निवांत तर अगोदर ब्लाउज कट करून घेते. कारण सगळे ब्लाउज जर कट करून ठेवले तर शिवायला वेळ लागत नाही. कारण एका तासामध्ये एक ब्लाउज कंप्लीट होतं, 2 तासामध्ये 2 ब्लाउज. हे ब्लाउज लगेच शिवून होतील. त्याच्यामुळे मी म्हणलं अगोदर कट करून घ्यावात ब्लाउज. आणि जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर प्लीज अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, आवडल्यास शेअर पण करायला विसरू नका. तर हे सगळे नवरीचे ब्लाउज आहेत. त्यात डेली यूजचे 3 ब्लाउज आणि नवरीच्या 4 ज्या मेन साड्या असतात त्यावरचे ब्लाउज आहेत. सप्तपदी, साखरपुडा आणि हळद वगैरे याचे वेगळे ब्लाउज आहेत आणि डेली यूजसाठी शिवलेले त्यांनी 3 असे एक्स्ट्रा वेगळे ब्लाउज शिवतात. आणि आता हे ब्लाउज तर माझ्याच्याने कट होते ना आता फास्ट एका तासात. Hold me close till I get up. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't wanna waste what's left. And on we'll go, through the wastelands, through the highways, till my shadow turns to sun rays. And on we'll go, through the wastelands, through the highways. And on we'll go. तर बघा हे सगळे ब्लाऊज मी कट करून ठेवलेले आहेत आणि आता मला स्टिचिंगचं काम करायचं आहे. पण बघूया थोडं खूप ऊन झालेलं आहे दुपारचं आणि ब्लाऊज काही शिवायला मन लागेना. तर त्याच्यामुळे म्हणलं थोडंसं ऊन उतरते नंतर थोडंसं 4-5 वाजता ब्लाऊज शिवायला बसूया. कारण थोडं ऊन उतरल्यावर जरा फ्रेश वाटतं कारण उन्हाचं खूप पत्र्याच्या घरामध्ये गरम होतं. तर हे ब्लाऊज मी इथंच ठेवले आणि आता बघू दुसरं काम काय आलंय. तर तेवढ्यात मला फोन आला की आमच्या सासऱ्यांचा की मळ्यात ये आणि रबर घेऊन ये, एक पाईप फुटलेला आहे. तर चला म्हणलं जाऊ दे आता. मग ही बघा आम्ही जाताना खूप छान असा परिसर आहे इथं आणि हे तुम्हाला दाखवत आहे मी. तर हे ड्रॅगनचे झाडं आहेत. तर ही ड्रॅगन फ्रूट फळांचं झाड आहे. तर हे असे झाडं असतात. तर त्याच्यानंतर रबर वगैरे दिल्याच्या नंतर तुम्हाला दाखवते हे आमचं मळ्यातलं केशर आंब्याचं झाड आहे. खूप छान असे आंबे आलेले आहेत त्याला. त्याच्यानंतर हे एक मसाल्यामध्ये लवंगासारखा प्रकार आहे. तर हे एक मसाल्या प्रकारे झाड आहे. कारण ही तिन्ही झाडं आम्ही एका सोबत लावलेले होते. तर त्यानंतर हा पण केशर आंब्याचं झाड आहे. पण ह्याला आंबेच आलेले नाहीत सध्या. कैऱ्या वगैरे काहीच आलेलं नाही ते ह्याला. कारण मला वाटतं शक्यतो पावसामुळे झडलेले असेल ते ह्याच्यामुळे.
त्याच्यानंतर ते इकडं बघू शकता तुम्ही, शेवग्याचं झाड पण आहे आमच्या मळ्यामध्ये. तर शेवग्याच्या शेंगा सुद्धा घरगुती निघतात ह्याला. आणि त्याच्यानंतर तुम्हाला दाखवते अजून एक आंब्याचं झाड आहे. हे पण आंब्याचं झाड आहे. त्याच्यानंतर चिंचेचं झाड आहे. तर ते बघत होते मी कशाचं झाड आहे ते. तर मला लवकर सांगता येईना ते कशाचं झाड आहे काय नो. त्याच्यानंतर तुम्हाला दाखवते, हे एक केशर आंब्याचं झाड आहे. आणि आणखी एक झाड होतं, पण ते साधारणतः त्याचा जो मेन खोड असतो ते तुटून गेलं, तर त्याच्यामुळे ते झाड जळून गेलं. तर हे आहे जांभळाचं झाड. तर मला वाटतं शक्यतो ह्या वर्षी त्याला जांभळं येतील, कारण हे पण आम्ही भरपूर असे झाडं लावलेले आहेत. आणि ते बघू शकता, ते चिंचेचं झाड आहे. आणि इथं बघा, हे छोट्याशा पपईला बघा ना, किती छान अशी पपई लागलेली आहे. आणि याची पपई आम्ही आठवड्यातून एकदा का होईना आम्हाला खायला येते बघा. आणि खूप छान बघा, कशी छान पपई आहे अशा, आणि खूप गोड लागती. तर त्याच्यानंतर ही लिंबाची बाग आहे आमच्याकडं. आणि खूप छान असे याला यंदा लिंब आलते थोडेसे, म्हणजे आत्ता आत्ता तर लिंब लागलेलं आहे. आणि खूप दिवसातून लिंब लागलेले असल्यामुळे चला तर म्हणलं, आता एवढ्या उन्हातून आले म्हणल्यावर आता काहीतरी थंड प्यावं लागेल. तर इथं लगेच मग मी दही घेतलं. आणि म्हणलं दही आपण ताक बनवून खाऊ दह्याचं. तर त्याच्यासाठी मी ते दही घेतलं आणि बनवायला लागले, कारण खूप ऊन झालेलं आहे आणि उन्हातून आल्यामुळं खूप त्रास व्हायला लागला. त्याच्यामुळे म्हणलं चला थोडंसं थंड पिऊया. मग इथं मी दहीमध्ये साखर वगैरे टाकलं आणि थोडंसं पाणी ओतून मी त्याचं ताक बनवलेलं आहे. आणि आता हे मी थोडा वेळ फ्रीजला ठेवणार आहे. आणि गार झालं की मग लगेच नंतर पिणार आहे. तर खूप सुंदर लागतं. नक्की ट्राय करून पहा. घरगुती पदार्थ खाल्लेले खूप चांगले असते. तर जे बाहेर आपण मार्केटमधून आणतो त्याच्यापेक्षा हे घरगुती बनवलेले खूप सुंदर लागतात. नक्की घरगुती बनवून खात जा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये. तर लगेच मी म्हणलं आता फ्रीजला ठेवून घेते याला. तर तुम्ही बनवता का हे पण मला कमेंट करून सांगत जावा, की असं उन्हाळ्याचं जर तुम्ही कुठे बाहेर गेला तर लगेच तुम्ही अशी थंड वगैरे पदार्थ बनवून खाता का? हे पण मला कमेंट करून सांगा. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे पण कमेंट करून सांगा. आणि नवीन ब्लॉग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आवडल्यास लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका. चला तर मग भेटूया पुन्हा असे छान शेवणी. तोपर्यंत बाय.